प्रॉब्लेम फार इझी जातं ते. काय म्हटलंय बघा, रेझिस्टन्स ऑफ पोटेन्शियोमीटर वायर 2 ओम पर मीटर म्हणजे काय दिलंय? आर बाय एल दिलंय, म्हणजेच काय दिलंय? सिग्मा दिलाय. सिग्मा किती दिलाय? 2 ओम पर मीटर. सेल ऑफ ईएमएफ 1.5 व्होल्ट. बॅलन्सिंग लेंथ 3 मीटर. कशा लिहायला काय? 300 सेंटीमीटर म्हणजे किती? 3 मीटर. आणि विचारले काय? करंट कसा फाइंड करणार? एनी वन ऑफ यू विचारलंय करंट. कोण सांगणार? अरे फार इझी आहे. इज इक्वल व्हॉट? के टाइम्स L1 हा बेसिक फॉर्म्युला झाला, कारण बॅलन्सिंग लेंथ किती आहे? L1. बट के म्हणजे एक पोटेन्शियल ग्रेडियंट विच इज नॉट इक्वल टू नाही इक्वल टू काय असतोय इन टर्म ऑफ सिग्मा आय सिग्मा. बरोबर आहे की नाही? चला प्रॉब्लेम सॉल्व. ईचा फॉर्म्युला काय झाला? के इज आय इंटू सिग्मा L1. करा पुट. ई किती आहे? 1.5. हाऊ मच आय फाइंड करायचं आहे? सिग्मा 2 दिले. लेंथ is 3. Right? Getting anyone? So 1.5 divided by 3 to the 6. आणि आपल्याला मिली एम्पियर मध्ये पाहिजे. सो आन्सर 15/60. मी किती देणार? 1/4 म्हणजे 250. 250चा आन्सर कुठला आहे? 2.5 किंवा 250. बघूया का, चेक करूया. आता कॅल्क्युलेशन जेवढं व्यवस्थित करायला पाहिजे. मिली एम्पियर पाहिजे. ठीक आहे. मग पहिल्यांदा मी 15 करतो बघा. 15 आणि हा 6 आहे तसा ठेवला. 15 केल्यामुळे 10 किती झालं? -1. आता मला 15 डिवाइड बाय 6 करा. 6 to the 12 राहिलं 3. 6.2.5 into 10⁻1 एम्पियर मायनस 10⁻1 हे झालं एम्पियर मध्ये. आपल्याला पाहिजे मिली एम्पियर मध्ये. ऑप्शन काय? मिली एम्पियर मध्ये. हा मिली म्हणजे 10⁻³ करायला पाहिजे. इज राईट? मग 2 डेसिमल शिफ्ट व्हायला पाहिजे. कुठल्या साईडला? -3 करायचं असेल तर इट गोज ऑन. मग 250 झालं आणि -2 झाल्यामुळं ऍड झाल्यामुळे -3. आणि त्यामुळे करंटचा आन्सर काय? इट इज 250 मिली एम्पियर. मिली एम्पियर इज आन्सर. गॉट इट? नेक्स्ट 41 2 वेळा तरी वाचा. फार इझी आहे. फक्त फॉर्म्युला माहित पाहिजे.